नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जर तुम्ही नोंदणी केलेली असेल आणि तुम्ही जर घरकुल योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी येतात त्या सर्व लाभार्थ्यांना 2,10,000 रुपयापर्यंत अनुदान हे मिळणार आहे। याआधी घरकुल योजनेअंतर्गत 1,60,000 रुपये हे शासनाकडून दिले जात होते, परंतु आता राज्याचा हिस्सा 50,000 वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थ्याला 2,10,000 रुपये हे अनुदान घरकुल योजनेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आणि वेगवेगळ्या कामांसाठी मिळणार आहेत। याबद्दलची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये केलेली आहे आणि याबद्दल त्यांनी नवीन काय अपडेट दिलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपला हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केलेल्या आहेत घरकुल योजनेअंतर्गत। तर बघा, पहिला मुद्दा आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 13 लाख घरं मिळालेली होती। पहिल्या टप्प्यामध्ये 13 लाख घरं मिळाली होती, त्यातील 99% घरं ही त्या ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत, त्यांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे। आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षामध्ये केंद्रानं 20 लाख घरं महाराष्ट्रासाठी मंजूर करून दिलेली आहेत। ग्रामविकास विभागाकडून एका महिन्याच्या आत आता जवळपास 16 लाख घरांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याचंच अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनामध्ये केलेलं आहे। त्यातल्या 10 लाख लोकांच्या खात्यावरती पैसे देखील वितरित करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जे 6 लाख लोक आहेत त्यांच्या खात्यावर देखील पैशांचं वितरण सुरू आहे, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी म्हणालेले आहेत। आणि याचबरोबर राज्याच्या वतीने निधीमध्ये 50,000 रुपयांची वाढ देखील करण्यात आलेली आहे, असं देखील त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। म्हणजे आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना आता घरकुल योजनेसाठी 2,10,000 रुपये हे मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 13,57,000 घरं त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते, म्हणजेच 20,364 कोटी रुपयांची उलाढाल त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 लाख घरं मंजूर करण्यात आले होते आणि त्यासाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली। त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, घरकुलसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या अंतर्गत 17.54 लाख घरं ही राज्याच्या वतीने देण्यात आलेली आहेत आणि असे एकूण 51 लाख घरं महाराष्ट्रामध्ये बांधले जात आहेत। जवळपास या योजनेअंतर्गत 85,000 कोटींची गुंतवणूक ही होणार आहे आणि त्यामध्ये जर सोलारचे पैसे जर पकडले तर याची गुंतवणूक ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। आता घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 1,60,000 ऐवजी 2,10,000 रुपये हे मिळणार आहेत आणि जवळपास 10 लाख लाभार्थ्यांना जे पैसे आहेत ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जे 6 लाख लाभार्थी आहेत त्यांना पैशांचं वितरण सुरू आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे एकूण 51 लाख घरं महाराष्ट्रामध्ये बांधल्या जात आहेत। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट होती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी होती। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करा। धन्यवाद।